बाप्पा. आणि आता देखील तू आमच्यामध्ये हजर आहेस प्रभू, म्हणून तुझ्या नावाला धन्यवाद देतो बाप्पा. पिता पुत्र पवित्र आत्मा, तुझ्या उपस्थितीसाठी आम्ही तुला धन्यवाद देतो प्रभू. आमच्याद्वारे उत्सविलाचा गौरविलाचा आणि आमची घट होते बाप्पा. आम्ही करत असलेली स्तुती आराधना तुझ्या उंच स्वर्गात तू ग्रहण करून घेतोस प्रभू, म्हणून तुझ्या आभाराने उद्गार मानतो बाप्पा. इथे उपस्थित असलेल्या प्रत्येकाला तुझ्या आशीर्वादाने भर प्रभू, तुझ्या सामर्थ्याने भर, तुझ्या पवित्र आत्म्याने भर बाप्पा. आणि प्रभूजी आमच्या सर्व प्रार्थना धूपाप्रमाणे तुझ्या समोर सादर होत असताना बाप्पा, आमच्या प्रत्येक प्रार्थनेचं उत्तर तू आम्हाला दे प्रभू, आणि देतोस म्हणून तुझ्या नावाला धन्यवाद देतो बाप्पा. येणारं वचन तुझ्या स्वर्गीय भांडारातून येत असताना प्रभू, ते प्रत्येक वचन आमच्या हृदयावर कोरलं जाऊ दे बाप्पा. आणि त्या वचनाप्रमाणे कृती करणार असं तू आम्हाला करत आहेस, म्हणून तुझ्या नावाला धन्यवाद देतो. इथून पुढची सगळी वेळ आम्ही तुझ्या अधीन आणि स्वाधीन करतो बाप्पा. तुझा प्रिय पुत्र प्रभू येशू ख्रिस्त यांच्याद्वारे तुझ्याकडे मागतो, म्हणून तू ऐक आणि उत्तर दे. आमेन. प्रेज द लॉर्ड. यावेळेस आपण सर्वजण उभे राहूया आणि आपले हात उंच करून टाळ्या वाजवून आपल्या जिवंत देवाची स्तुती आराधना करूया. There shall be showers of
कोटी स्तुती धन्यवाद कोटी कोटी स्तुती धन्यवाद आम्ही गेले 2-3 रविवार पुनरुत्थानानंतर हेच पाहत आलेलो आहे की पुनरुत्थान ही एक दिवसाची घटना नाही, तर पुनरुत्थान ही आमच्या दररोजच्या जीवनामध्ये ख्रिस्ताला सोबत घेऊन चालण्याची घटना आहे. म्हणजे आम्ही दररोजच्या दैनंदिन जीवनामध्ये पुनरुत्थित ख्रिस्ताला वागवणं हे फार महत्त्वाचं आहे, असं आम्हाला देवाच्या वचनामध्ये आज पुन्हा एक वार पाहायला मिळत आहे. कारण ज्याच्याद्वारे आमचं जीवन घडवलं जातं अशी ही एकच घटना आहे आणि ती म्हणजे पुनरुत्थित ख्रिस्त. आणि हा पुनरुत्थित ख्रिस्त आम्हाला काय करतो माहिती का, की मरणानंतरच्या जीवनाची खात्री देतो. देयर इज अ लाईफ आफ्टर डेथ याची खात्री तो आम्हाला देतो. आणि नुसतीच खात्री देत नाही, नुसतंच आश्वासन देत नाही की ते मरणानंतर एक जीवन आहे, तर त्याच्यासोबत तो आम्हाला शांती प्रदान करणारा परमेश्वर आहे. आणि आमचं तो रोज आणि रोज रिन्युअल करतो, पुनरुज्जीवन करतो. हा सुंदर क्वालिटीज आहेत पुनरुत्थानाच्या बाबतीमध्ये. आणि म्हणून या 2 गोष्टीकडे आज आपण पाहणार आहे, जे मी इतक्यात शुभवर्तमान वाचलं. योहानाचं शुभवर्तमान 20वा अध्याय 19 ते 30 यामध्ये आम्हाला असं आढळतं की प्रभू येशू ख्रिस्त मरण पावलेला आहे. त्याला वधस्तंभावरती खेळलं आणि त्याचे क्रूर असं त्याला शासन देण्यात आलेलं आहे. आणि ह्या शिष्याने ते पाहिलेलं आहे. तो प्रभू येशू ख्रिस्त मरण पावला, त्याला कबरेत ठेवलं आणि ज्यावेळेला धोंड त्या कबरेवर लोटली गेली तेव्हा या शिष्यांची आशाच मावळली. आणि म्हणून आता जसं आमच्या गुरुचे हाल केले तसेच आमचेही करतील म्हणून हे शिष्य घाबरून पळत गेले आणि एका खोलीमध्ये स्वतःला त्यांनी बंद करून घेतलेलं आहे. कारण त्यांना आता भविष्य राहिलं नव्हतं. 3.5 वर्षामध्ये परमेश्वर प्रभू येशू ख्रिस्ताने त्यांना खायला प्यायला दिलेलं होतं, अनेक चमत्कार केलेले होते, त्या चमत्कारांचे साक्षीदार त्यांना बनवलेलं होतं. आणि आता तोच गुरुजी मरण पावलेला असल्या कारणाने त्याचे सगळे पुनरुत्थानाच्या बाबतीमधले जे भविष्य होते ते भविष्य ते सगळे विसरून गेलेले आहेत. आणि म्हणून ते गोंधळून गेले होते. आता पुढे काय करायचं ही अनिश्चितता त्यांच्या मनामध्ये होते आणि म्हणून ते दुःखी झालेले होते. पण तरी देखील त्या दुःखी, निराश, अनसर्टनिटी ऑफ लाईफ अशा विचारांनी गोंधळून गेलेले असताना प्रभू श्री ख्रिस्त त्यांची काळजी घेतो. कशी घेतो? त्यांनी दार लावून घेतलेलं होतं, परंतु पुनरुत्थित ख्रिस्त बंद दाराच्या मधून प्रवेश करतात. आणि शिष्यांना त्यांनी रागावलं नाही, शिष्यांना त्यांनी धमकी दिली नाही, शिष्यांना तो ओरडला नाही आणि आशीर्वादही दिला नाही. मग त्याने काय केलं? पहिलं वाक्य तो बोलला आणि ते म्हणजे तुम्हास शांती असो. तुम्हास शांती. त्या एका भेटीने प्रियानो त्या शिष्यांचे पुढील सर्व जीवनच बदलून गेलं. तुम्हाला शांती असो म्हणून त्याने काय केलं? आपली कूस आणि आपल्या जखमा त्यांना दाखवल्या आणि ते पाहून पुढे लिहिलेलं आहे, शिष्यांना आनंद झाला. निराशा निघून गेली, त्यांना आशा मिळाली. दुःखी अंतःकरण होतं, परंतु ते आता आनंदी झालेले आहे. म्हणून आपण 4 गोष्टींच्याकडे लक्ष देणार आहे की कशा प्रकारे हा पुनरुत्थित ख्रिस्त आम्हाला शांती देतो आणि आमच्या जीवनामध्ये तो आमचं रूपांतर किंवा परिवर्तन घडवितो. पहिला शास्त्रपाठ आहे स्तोत्र संहिता 63:1. त्यामध्ये आम्हाला हे पाहायला मिळतं की जेव्हा आम्ही संघर्ष मध्ये असतो त्यावेळेला त्या संघर्षामध्ये आम्ही देवाची वाट पाहणं गरजेचं आहे. पहिलं वचन काढा बरं, स्तोत्र 63 पहिलं वचन. हे देवा, तू माझा देव आहे, मी आस्थेने तुझा शोध करी. शुष्क
वृक्ष व निर्जल प्रदेशात माझा जीव तुझ्यासाठी ताणलेला होतो. माझ्या देहालाही तुझी उत्कंठा लागली आहे. किती सुंदर आहे. स्तोत्रकर्ता कुठे आहे? रानात आहे. आकाश अशा कोरड्या अशा शुष्क आणि वृक्ष, ज्या ठिकाणी एकही माणूस येत नाही, ज्या ठिकाणी पाणी मिळत नाही, अशा निर्जल. निर्जल म्हटले का निर्जल म्हटलंय? निर्जल तो शेवटचा निर्जल निर्जल हा, निर्जल निर्जल निर्जन नाही. निर्जल तो एक मुळाक्षर म्हणतो ना आपण, अल्फाबेट, तो बदलला तर त्या वाक्याचा अर्थ बदलून जातो. निर्जल म्हणजे जिथे पाणी मिळत नाही, ज्या ठिकाणी भूमी कशी आहे, वृक्ष आहे, शुष्क आहे, अशा ठिकाणी हा बसलेला आहे आणि तो देवाची आठवण करतो. आणि तो असं म्हणतो की मी आस्थेने कळकळीने जीवापार तुझा शोध करेन, कारण शुष्क वृक्ष आणि निर्जल अशा प्रदेशात माझा जीव तुझ्यासाठी, तुझ्या दर्शनासाठी मी तहानेला झालेला. आमचा कधी होतो? परमेश्वरासाठी ह्या स्तोत्रकर्त्या दाविदाप्रमाणे आमचा जीव तहानेला कधी होतो? परमेश्वराचं दर्शन घेण्यासाठी. समयात आल्यावर, संकट आल्यावर, आजार आल्यावर, नुकसान झाल्यावर, तेव्हा आम्हाला देव आठवतो. नाहीतर मग कसला देव, कसलं काय. परमेश्वराचा दास असं म्हणतो की अशा प्रदेशामध्ये माझा जीव तुझ्यासाठी पाण्यासाठी तहानेला झाला म्हटलं का कोण? जेव्हा आम्ही संकटामध्ये येतो, आजारामध्ये असतो, नैराश्यामध्ये असतो, त्यावेळेला आम्ही इतर जगी गोष्टींचा आधार न घेता या सर्व गोष्टी ज्याच्यापासून आम्हाला प्राप्त होतात त्या परमेश्वराचा आधार घेणं महत्वाचं आहे. हे आम्हाला या वचनामध्ये शिकायला मिळतं. आणि तो असं म्हणतो की माझ्या देहालाही तुझी उत्कंठा लागली आहे. यहूदाच्या रानामध्ये असताना कदाचित दाविदानं हे स्तोत्र फार काकुळतेने लिहिलेलं असावं, कारण एका बाजूने त्याला शत्रूचं भय आहे आणि दुसऱ्या बाजूने तो देवाच्या पवित्र स्थानापासून दूर आहे. रानामध्ये आहे म्हणजे तिथे काही मंदिर नाहीये. मंदिर नसल्यामुळे त्याला परमेश्वराच्या सानिध्याची उत्कंठा लागली आहे. अनेक तऱ्हेने शत्रूंचं भय आणि पवित्र स्थान दूर असल्या कारणाने हा दावीद त्या रानामध्ये, चर्च नाहीये, याजक नाहीये, म्हणून तो परमेश्वराकडे पाहतो. परमेश्वराच्या दर्शनासाठी तो उत्सुक झालेला आहे. त्याच्या जीवनातही असं शुष्क, वृक्ष, निर्जल अशी अवस्था त्याच्या जीवनात आलेली आहे. संकट आल्यावरती लोक तुम्हाला भेटत नाहीत, सलाम करत नाहीत, फोन करत नाहीत. हे लक्षात घ्या. तुम्ही आज चांगले आहात म्हणून तुम्हाला 10 जण फोन करतात, आणि जेव्हा फोन येत नाही, जेव्हा कोणी विचारपूस करत नाही, तेव्हा आमचं जीवन, त्या व्यक्तीचं जीवन शुष्क आणि निर्जल असं होतं. आणि ती व्यक्ती मग कुठं धाव घेते? त्याला एकच वचन आठवतं, संकट समय परमेश्वर धावून येतो. आणि ह्या दाविदाची तीच अवस्था झालेली आहे. त्या रानामध्ये त्याला त्याचे लोक नाहीत, चर्च नाही, सहभागिता नाही आणि पाणी नाही, शुष्क एकटाच आहे. आणि म्हणून प्रियानो तो देवाची आठवण करतो आणि म्हणतो, देवा तुझ्या सानिध्यासाठी माझा जीव उत्कंठित झालेला आहे, मी तहानेला झालोय. अनेक तऱ्हेने येशूच्या वधस्तंभी जाण्यानंतर येशूच्या शिष्यांच्या जीवनातही असेच आध्यात्मिकरित्या वृक्ष शुष्क अशी परिस्थिती आलेली होती. म्हणूनच ते पळून गेले आणि स्वतःला एका खोलीत त्यांनी कोंडून घेतलेला आहे. त्यांचे मन कोरडं झालं होतं. त्यांच्या मनाची, जीवनाची अवस्था वृक्ष झालेली होती, रानासारखी झालेली होती. त्यांची आशा लोप पावलेली होती. कारण अशा शुष्क आणि वृक्ष परिस्थितीमध्ये पुनरुत्थित ख्रिस्त त्यांना शांती देतो. काय करतो? आपल्याही आध्यात्मिक जीवनामध्ये अशा अनेक प्रसंगांच्या मुळे वृक्षपणा येतो. आमचं जीवन निर्जल परिस्थितीसारखं होतं. आमचं जीवन प्रियानो शुष्क होऊन जातं, कोरडं होऊन जातं. मग ते आजाराने असो, आमच्या जीवनामध्ये आलेल्या अपयशाने असो,
किंवा आम्ही प्रार्थना करतो पण प्रभू उत्तर देत नाही म्हणून निराश झालेले असतो, पण प्रत्येक ठिकाणी प्रभू आम्हाला अशा आमच्या भकास अशा जीवनामध्ये दर्शन देतो आणि शांती देतो आणि आमची परिस्थिती तो बदलवून टाकतो. एक हागार नावाची स्त्री होती. कोण होती ती? अब्रामाची पत्नी आणि साराची. आणि मग ह्या पत्नीमध्ये आता पहिली पत्नी म्हणू आपण, पहिली पत्नी आणि दासी. अब्रामाने मोठ्या मनाने तिला आपल्या घरातच ठेवले, परंतु शेवटी स्त्रीचा शत्रू असतो म्हणतात ना, तसा प्रकार झाला. आणि सारेला परमेश्वराने वचन दिलेलं असताना देखील ती विसरली आणि दासीचा ती काय करू लागली? हेवा करू लागली. इतका हेवा केला की बिचारीला घर सोडावं लागलं जाण्याचं. आणि रानामध्ये गेली तेव्हा तिच्या सोबत कोण होतं? तिचा मुलगा होता, ज्याचं नाव इश्माईल. तहानेने व्याकुळ झाली होती. तिने धन्याला हाक नाही मारली, तिने परमेश्वराला हाक मारली. आणि त्या रानामध्ये परमेश्वराने काय केलं? उकळत्या पाण्याचा झरा. आमच्या जीवनामध्ये अशा प्रकारे वृक्ष आणि शुष्क निर्जल अशी परिस्थिती निर्माण होते. त्यावेळेला पुनरुत्थित ख्रिस्त आमच्या भेटीला येतो आणि आमचं जीवन तो बदलून टाकणारा परमेश्वर आहे. अशा प्रसंगी तो आमच्या सानिध्यामध्ये येतो, त्याचं सानिध्य आम्हाला तो देतो आणि खात्री देतो की देव आम्हाला रानामध्ये देखील सोडून देत नाही. म्हणून तो त्याचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त नवीन करारामध्ये म्हणाला की मी तुला सोडणार नाहीच आणि टाकणार. कामापुरता मामा मी नाहीये. तू कुठल्याही प्रसंगामध्ये राहा, मी तुझ्या सोबत असणार. आणि म्हणून त्याला इमॅन्युएल म्हणतील असं म्हटलेलं आहे. सुख असल्यावरती सगळे आमच्या बरोबर पार्टीला येतात, पण दुःख आलं की सगळे पळून जातात. त्याचं सुंदर उदाहरण म्हणजे उधळा पद्धती. पैसे होते तोपर्यंत मित्र होते, पैसे निघून गेले मित्र पण निघून गेले. प्रभू आमच्या रानमय स्थितीमध्ये रानामध्ये देखील भेट घेतो, कारण तो दूर नसतो. तो दूर नसतो. आमची त्याच्याबद्दलची, त्याच्या वचनाची, त्याच्या सहवासाची तहान आणि भूक जी आहे ती भागवण्याचं काम, ते शमवण्याचं काम हा पुनरुत्थित ख्रिस्त करत असतो. दुसरा मुद्दा, देवाच्या करारनाम्यात आम्हाला जीर्णोद्धार आणि आशा मिळते. इर्मियाचं पुस्तक 32 अध्याय 38 ते 44. जेव्हा राष्ट्राची अधोगती झालेली होती त्यावेळेला इर्मियाने ही भविष्यवाणी केलेली आहे. काय केलेली आहे? कारण इस्रायल लोकांनी परमेश्वराच्या विरुद्ध बंड पुकारलेलं होतं. इस्रायल लोकांनी चर्चला जायचं, भक्तीला जायचं बंद केलेलं होतं. इस्रायल लोकांनी शाबात पाळायचं बंद केलेलं होतं. पण त्यांना हे कळत नव्हतं की ज्या देवासाठी आम्हाला शाबात पाळायचा आहे तो देव जिवंत आहे. तो डंब आणि डेफ नाहीये, तो मूक बधीर देव नाहीये. आम्ही जरी चर्चला गेलो नाही तर तो आम्हाला पाहतो आणि मग त्याच्या वेळेनुसार तो आम्हाला शासन करतो. इस्रायल याने देवाचे शाबात पाळले नाही, जे की त्यांना त्याने सांगितलं होतं की 7 दिवसापैकी 1 दिवस तुम्ही शाबात पाळा. त्या दिवशी तुम्ही कोणतेही कष्टाचे काम करू नये, कारण हा दिवस तुमचा देव परमेश्वर याच्या प्रित्यर्थ आहे. शनिवारी पाळू नका, रविवारी पाळू नका म्हटलंय का? तिथे वचन वाचतो. दिवस नाही दिला, शनिवारी किंवा रविवारी शाबात पाळा. हे माणसाने नंतर तयार केलेल्या गोष्टी आहेत. परंतु आम्ही हे पाहतो की 7वा दिवस, आठवड्यातला 1 दिवस आमचा हा शाबात असला पाहिजे. तो परमेश्वरासाठी आम्ही मुकरर करून ठेवलेला असला पाहिजे. आणि म्हणून देवाचा शाबात न पाळल्यामुळे त्या देवानेच त्यांना शासन दिले. ते गुलामगिरीमध्ये गेले कारण देवाचा न्याय त्यांच्यावर आलेला होता. तरी देखील अशा हताश आणि निराश अशा परिस्थितीमध्ये देवाचे शब्द त्यांचा जीर्णोद्धार करण्यासाठी, रेस्टोरेशन करण्यासाठी खात्री देतो.
त्या बाबेलोनच्या त्या नदीभोवती ते बसलेले असताना आपली यरुशलेमची ते आठवण करत होते. किती सुखाने आम्ही जगत होता त्या यरुशलेममध्ये. आम्हाला मंदिर होतं, रेलचेल होती जेवणा खाण्याची. आणि म्हणून ते बाय द रिव्हर्स ऑफ बॅबिलोन गोनियमचं एक सुंदर सॉन्ग आहे. आजही ते एव्हरग्रीन आहे. आम्ही त्या नदी किनारे बसून आमचे पूर्वीचे दिवस आठवत आहोत. आणि म्हणून अशा निराशेमध्ये, अशा अशा आशा नसलेल्या परिस्थितीमध्ये सर्व राष्ट्र असताना प्रभू त्यांना खात्री देतो. आणि काय म्हणतो 38 वचन, ते माझे लोक होतील आणि मी त्यांचा देव. काय पाहिजे? जो देव बंद दरवाजातून आत येतो तो तुमच्या आणि माझ्या सोबत असताना आम्ही कशाला भय धरायचा आहे? कशाला आम्ही निराश व्हायचंय? कशाला आम्ही दुःखी राहायचं आहे? हे अभिवचन फक्त देवबापाने त्याच्या वचनदत्त देशात परत जाण्यासाठी दिलेलं नव्हतं, तर हरवलेल्या पुन्हा आपल्या नातं प्रस्थापित करण्यासाठी तो अभिवचन देतो. पा, ते माझे लोक होते. ते जरी आता निराशेमध्ये आहेत, ते जरी आता गुलामगिरीमध्ये आहेत, ते जरी आता आशाहीन असं जीवन जगत आहेत, जरी त्यांना मंदिर नसलं तरी मी ते यांचा देव होईल आणि ते माझे लोक होतील. पुनर्स्थापना किंवा रेस्टोरेशन ज्याला म्हटलेलं आहे, हे पुनरुत्थान ही महत्वाची भूमिका त्यासाठी बजावतं. हे आम्ही कधी विसरता कामा नये. कारण फक्त जीर्णोद्धार आमच्या जीवनाचाच भाग नाही, तर ते आमचं अस्तित्व आम्हाला देतं. These people had lost their identity. त्यांची अस्तित्वच नष्ट झालेलं होतं. त्यांना हे कळतच नव्हतं की आता आम्ही कोणाचे आहोत. जिवंत देवाने आम्हाला सोडलेलं आहे, आमचा देश आम्हाला नाहीये, आमचं मंदिर आम्हाला मिळत नाहीये आणि आता आम्ही गुलामगिरीमध्ये आहे. आम्ही कोणाचे आहोत? पण प्रभू त्यांना म्हणून आशा देतो, तुम्ही माझे लोक होणार आणि मी तुमचा देव. एक खात्री देतो. आमचे अस्तित्व जे हरवून गेलेलं आहे, आमची डिग्निटी जी निघून गेलेली आहे, आमचा मान मरातब जो निघून गेलेला आहे, प्रभू तो पुन्हा आम्हाला देणारा परमेश्वर. म्हणून गेल्या रविवारी आपण पाहिलं मरिया मगदलेल्यास त्याने का दर्शन दिलं? त्याची आई का कुठे गेली होती? त्याच्या आईला का नाही दर्शन दिलं, जिने त्याला 9 महिने आपल्या उदरामध्ये सांभाळलं? दुसऱ्या स्त्रिया ज्या त्याच्या आणि त्याच्या शिष्यांची पैशा अडक्याने सेवा करायची, त्यांना का नाही त्याने दर्शन दिलं? 12 शिष्य जे त्याने निवडले होते सर्व सृष्टीला जाऊन सुवार्तेची घोषणा करायची, त्यांना उलट त्याने पहिलं दर्शन द्यायला पाहिजे, मजबूत करायला पाहिजे ना विश्वासामध्ये. पण पुनरुत्थित ख्रिस्ताचं पहिलं दर्शन कोणाला मिळालं? मरियम. कारण शी हॅड लॉस्ट हर आयडेंटिटी. आणि येशूला माहिती होतं की हिला जर मी तिची आयडेंटिटी पुन्हा दिली नाही तरी असेच निघून जाईल आणि इतिहासामध्ये तिचं नाव असंच कोरलं जाईल, 7 बोटं लागलेल्या स्त्रीला मुक्त केलेली ही स्त्री. पण प्रभूने तिची आयडेंटिटी बदलली आणि तिला सुवार्तिक बनवलं. काय बनवलं? प्रभू आजही तुम्हाला आणि मला बनवू शकतो. आमची जी आयडेंटिटी आहे ही जरी लॉस झालेली असली तरी देखील प्रभू आम्हाला सुवार्तिक बनवण्यासाठी उत्सुक आहे. प्रभू आमच्या रानामय स्थितीमध्ये जुतकील आम्हाला शक्ती देणारा परमेश्वर आहे. तो आमच्या सोबत राहणार आहे. तो आमचा जीर्णोद्धार करणारा प्रभू येशू ख्रिस्त आहे आणि तो आम्हाला नैराश्यमध्ये आशा देणारा प्रभू आहे. जेव्हा पुनरुत्थित ख्रिस्त शिष्यांना भेटला तेव्हा नुसते त्या शिष्यांचे त्याने सांत्वन केले नाही, तर त्यांना पुन्हा नवीन आज्ञा दिल्याने म्हटले. काय म्हणाला तो? 21 वचन वाचा बरं. योहानाचं शुभवर्तमान 20 अध्याय 21 वचन. येशू पुन्हा त्यांना म्हणाला, तुम्हाला शांती असो. जसे पित्याने मला पाठवले आहे तसे मीही तुम्हाला पाठवतो. तुम्हाला शांती असो. जसे देवाने मला पाठवले आहे तसे मी तुम्हाला मीही तुम्हाला पाठवले. म्हणजे मी तुम्हाला प्रेषित म्हणून पाठवत आहे, माझे शिष्य म्हणून नाही. मी तुम्हाला आय एम सेंडिंग यू एज एन अपोस्टल. मी तुम्हाला प्रेषित म्हणून पाठवत आहे. प्रभूवर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येकाला परमेश्वर या जगामध्ये प्रेषित म्हणून पाठवतो. हे फक्त 12 शिष्यांनीच प्रेषित व्हायचं असं नाहीये बरं का.
आता हल्ली काय काय देवाचे लोक खाली फोटोच्या खाली डिग्र्याच्या खाली नाव काम देतात, सेवा देतात. काय लिहितात त्या ठिकाणी? अपॉस्टल. दे आर राईट, ते बरोबर आहे. कारण देवाच्या वचनाची सुवार्ता इतरांना सांगून त्यांना प्रभूकडे आणण्याचं महान कार्य करण्यासाठी प्रभूने त्यांना या जगात पाठवलेलं आहे. तुम्ही आणि मी अपॉस्टल झालो आहोत का? आम्ही देवाच्या वचनाचे प्रेषित झालेलो आहोत का? भयग्रस्त शिष्यांना येशूने पुन्हा स्वतःची ओळख दिलेली आहे. ते घाबरून गेलेले होते, त्यांची आयडेंटिटी लॉस झालेली होती. आता त्यांना कोणी ओळखणार नव्हतं, त्यांना धरून जीवे मारणार होते. परंतु अशांना येशू ख्रिस्त जो पुनरुत्थित झाला त्याने अस्तित्व दिले आणि त्यांना म्हणाला, इथून पुढे यू विल नॉट ओनली बी माय डिसायपल्स बट यू विल बी अपोस्टल. यू विल बी अपोस्टल. किती सुंदर आहे. स्वतःला आम्ही कमी लेखता कामा नये. आम्ही प्रभूने आम्हाला पाठवलेले असे लोक आहोत. इर्मयाचा करारात्मक जो देव आहे, हा देव आता येशूमध्ये पुनरुत्थानानंतर पुन्हा प्रगट झालेला आहे, जो आमच्या रुष्क आणि सूक्ष्म आणि निर्जल अशा जीवनामध्ये आमचा जीर्णोद्धार करतो. म्हणून जुन्या करारामध्ये यहेजकेलच्या पुस्तकामध्ये आम्ही वाचतो की तो आमची शुष्क हाडे सजीव करणारा देव, आमच्या हाडांच्या मध्ये जीव देणारा तो परमेश्वर आहे. तुम्हाला आणि मला जर असं वाटत असेल की मी लॉस झालेलो आहे, तुम्हाला आणि मला असं जर वाटत असेल की मी वृक्ष झालेलो आहे, माझ्या जीवनामध्ये आता काय अर्थ नाही आहे, लोकांनी मला टाकून दिलेलं आहे, कोणी मला विचारत नाही, अशा वेळेला प्रभूचं वचन आमच्याकडे येतं की तुझं रुष्क आणि सूक्ष्म आणि निर्जल अशा ह्या झालेल्या जीवनामध्ये मी जीव घालणारा परमेश्वर आहे. आमच्या संघर्षातून प्रभू आम्हाला सुटकाच देत नाही, तर देव त्याच्या कृपेने आमचं भविष्य देखील रेस्टोर करणारा, पुनर्प्रस्थापित करणारा परमेश्वर आहे. म्हणून नेव्हर बी डिस्करेज. आनंदी राहा. तिसरा मुद्दा, करिंथकराचं दुसरं पत्र 4था अध्याय 7 ते 15 वचन. सुंदर आहे. करिंथकराचं दुसरं पत्र 4था अध्याय 7 ते 15. काय लिहिले पहिले 7वं वचन? ही आमची संपत्ती मातीच्या भांड्यामध्ये आहे. कसली संपत्ती आहे? संत पावलाकडे काय संपत्ती होती? व्हॉट वॉज हिज प्रोफेशन? त्याचा उद्योग काय होता? तंबू बनवतो. काय संपत्ती होती त्याच्याकडे? आणि मग आम्ही जर बारकाईने विचार केला तर प्रभू ख्रिस्तामध्ये तो श्रीमंत झालेला होता, कारण त्याला सगळ्या जगातलं मोठं धन सापडलेलं होतं, आणि ते म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त. दिमिश्काच्या रस्त्यावर सापडलं. आणि म्हणून तो म्हणतो, ही माझी संपत्ती या मातीच्या भांड्यामध्ये आहे. त्या शरीराला तो मातीचं भांड म्हणतो. पुनरुत्थित ख्रिस्ताचं सामर्थ्य आम्हाला अलौकिक आणि अतिमानवी सुपर ह्युमन नाही बनवत. आम्ही हीमॅन बनत नाही प्रभू येशू ख्रिस्त आमच्या जीवनामध्ये आला तर. उलट तो आमच्या अशक्ततेमध्ये, दुर्बलतेमध्ये प्रकाश देतो. शिष्य भयभीत झालेले होते, मनातून ते तुटलेले होते, शंकेने ते भरलेले होते, निराश झालेले होते. पण त्यातूनच देवाचं पुनरुत्थित ख्रिस्ताचं सामर्थ्य जगाचं परिवर्तन करण्यासाठी वाट पाहत. How many days? किती दिवस वाट पाहत. तरी त्या स्त्रियांना तो काय म्हणाला? दूत जा आणि त्यांना सांगा, तो तुमच्या पुढे कुठे गेला आहे? गालिलात गेला आहे. तो तुम्हाला कुठे भेटेल? गालिलामध्ये भेटेल. गालिलात भेटेल. 40 दिवस जर थांबला असता तर शिष्यांनी काय केलं असतं? नाहीतरी ऑलरेडी ते पळालेच होते जाळी घेऊन, पुन्हा धंद्याला लागूया म्हणून. परंतु त्यांचा विश्वास गमावू नये, त्यांनी माझ्यापासून दूर जाऊ नये म्हणून प्रभूने त्यांना पहिलं दर्शन देण्याचं काम केलेलं आहे. आणि मग पुढे आम्ही पाहतो प्रियानो,
की पुनरुत्थान आमच्या जीवनामध्ये आलेली दुर्बलता काढून टाकत नाही, तर त्या दुर्बलतेमध्ये, अशक्तपणामध्ये त्या आम्हाला तो शक्ती देतो, त्यातून तो आम्हाला सोडवितो. तुटलेल्या भांड्यांचा उपयोग देव हे वचन आहे ते किती महत्वाचं आहे की आम्ही तुटलेले भांडी आहोत आणि या भांड्यांचा उपयोग देव त्याचा प्रकाश इतरांच्या पर्यंत पोहोचवण्यासाठी करतो. त्या तुटलेल्या भांड्यातून काय आलंय बाहेर? प्रकाश आला. किती छान. पौल काय म्हणतो पहा बरं 8व्या वचनामध्ये, करिंथकराचं दुसरं पत्र 4 ते 8वं वचन. आम्हावर चोहोकडून संकटे आली तरी आमचा कोंडमारा झाला नाही. आम्ही घोटाळ्यात पडलो तरी निराश झालो. देवाच्या लोकांच्या अंगामध्ये हा गुण असायला हवा. जरी संकट आमची जे ईश्वर विश्वास ठेवतो त्या संकटामुळे आमचा कोंडमारा होत नाही. कोंडमारा म्हणजे काय लिहिलं इंग्लिश मध्ये? येट नॉट डिस्ट्रेस. कोंडमारा होत नाही. कोंडमारा म्हणजे त्या संकटांच्या मध्ये परमेश्वर आम्हाला कोंडून ठेवत नाही. कोंडमारा होणे, आम्हाला मार्गच दिसत नाही, आता आमचं भविष्यच नाही, आता पुढे आमचं काय होईल, अशा परिस्थितीमध्ये तो आम्हाला येऊच देत नाही. म्हणून तो शिष्याना भेटला आणि त्यांना भविष्य दिलेलं आहे. तो आमचा कोंडमारा करणारा परमेश्वर नाही. आम्ही ज्या ज्या वेळेला परप्लेक्स सिच्युएशन मध्ये असतो, गोंधळामध्ये असतो, काय करू आणि काय नाही, अशा प्रत्येक गोंधळाच्या परिस्थितीमध्ये तो आम्हाला निराश न होऊ देणारा परमेश्वर आहे. निराश न होऊ देणारा परमेश्वर आहे. येथे पौल त्याच्यावर आलेली संकट, त्याच्यावर आलेला छळ यांचा नाकार करत नाही, पण या संकटांच्या छळामध्ये होणाऱ्या परिवर्तनाची तो या ठिकाणी गौरव करत आहे, महिमाने साक्ष देत आहे. देव आम्हाला धीर देण्यास, नम्रता धारण करण्यास आणि आशादायी राहण्यासाठी बोलावत आहे. वचन 10 काय म्हटलेलं आहे? आम्ही येशूचा वध सर्वदा शरीरामध्ये वागवतो यासाठी की येशूचं जीवनही आमच्या शरीरात. किती छान, किती सुंदर वचन आहे. आम्ही मेलेला ख्रिस्तच लोकांना दाखवू नये, तर लिव्हिंग ख्राइस्ट जो आहे, जो पुनरुत्थित आहे, तो माझ्या शरीरामध्ये आहे, हे मी लोकांना प्रगट करावे, हे संत पाऊल आम्हाला आव्हान करत आहे. आज चर्चची ही जबाबदारी आहे. परिवर्तन ही काही जादुई घटना नाहीये, ही एकदाच घडलेली घटना नाहीये, तर हे रोजचं पुनरुत्थान आहे. रोज आमच्या जीवनामध्ये वृक्ष आम्हाला करणारे, आम्हाला शुष्क करणारे, आम्हाला निर्जल करणारे, आम्हाला भकास करणारे, आमचं सुंदर जीवन प्रियानो रानासारखं करणारे अनेक प्रसंग येत असतात. म्हणून राहुल त्या स्क्रीनकडे या, तुटलेल्या भांड्याकडे. फुटलेलं आणि तुटलेलं भांड आपण पाहतो. परमेश्वर काय सांगत आहे? समजा या तुटलेल्या आणि फुटलेल्या भांड्यामध्ये जर दिवा लावला तर काय होईल? त्या तुटलेल्या भांड्याच्या प्रत्येक शिरेमधून, त्या छिद्रेमधून काय होईल? त्या दिव्याचा प्रकाश. काय शिकवतो मग हे आम्हाला? तुम्ही आणि मी तुटलेल्या भांड्यासारखे आहे. ते जागोजागी छिद्र पडलेत, त्याला ते जागोजागी त्याला चिरा पडलेले आहेत, भेगा पडलेले आहेत, आणि त्यामध्ये प्रभू येशू येतो. आणि ज्या वेळेला तुटलेल्या आणि भंग पावलेल्या मातीच्या भांड्यामध्ये प्रभू येशू ख्रिस्त येतो, तेव्हा त्या प्रत्येक छिद्रामधून आणि भेगेमधून परमेश्वराचा प्रकाश बाहेर येतो. आम्ही फुटलेले आहोत, तुटलेलं भांड आहोत, आणि आमच्या मध्येच परमेश्वर आपला प्रकाश देतो. आणि म्हणून तो असं म्हणाला, तुम्ही जगाचे प्रकाश. तुटलेलं भांड 3दा नाकारलं त्या भांड्याने येशूला, है ना? कोंबडा किती वेळा हरवला? पेत्राने किती वेळा नाकारलं? आणि पेत्राला कोण काय बनवलं देवाने?
थांब म्हटला, तू मला नाकारतोस का? माझ्याबरोबर ताटात हात घालून खाल्लास पिल्लास, तुझ्यावरती मी एवढा विश्वास ठेवला होता, तुला म्हटलं होतं मी माझ्या मंडळीच्या चाव्या देतो, अधोलोकाच्या चाव्या तुला देतो, तू हे मला 3दा नाकारलंस. तुझ्याकडून मी आशीर्वाद काढून घेतो, मी दुसरा देतो, मत्तयाला देतो, योहानाला देतो, जो माझ्या छातीशी नेहमीच टेकलेला असतो, अतिप्रिय. त्याला असं म्हटलं का येशू? पेत्राला उलट येशूने पहिला चर्चचा बिशप. आमच्या जीवनामध्ये अनेक छिद्र असतील, अनेक भेगा पडलेल्या असतील, पण जेव्हा आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताला आतमध्ये जीवनात स्वीकारतो, आम्ही गप्प बसत नाही. तुटलेल्या भांड्यातूनही एक ख्रिस्ताचा प्रकाश इतरांना आम्ही देणार आहे. म्हणून प्रभू येशू असा म्हणाला, तुम्ही दिवटणीवर ठेवलेल्या. चौथा मुद्दा आहे, शेवटचा मुद्दा आहे, पुनरुत्थित ख्रिस्ताच्या सहवासात पुनरुत्थित ख्रिस्त आम्हाला शांती प्रदान करतो आणि आमच्या जीवनाला एक हेतू मिळतो. एक हेतू देणारा तो परमेश्वर आहे. योहानाचा सुवर्तमान 20वा अध्याय 19 ते 23 या वचनामध्ये आहे. आणि हा जो शास्त्रपाठ आहे ना प्रियानो, हा शास्त्रपाठ आजच्या मननाचा कळस आहे, शिरोबिंदू आहे. शिष्यांनी स्वतःला एका खोलीमध्ये कोंडून घेतलेला आहे, घाबरलेले आहेत. आमच्यामुळे प्रभू येशू ख्रिस्ताला धरून देण्यात आलं, आमच्यामुळे प्रभू येशू ख्रिस्ताला वधस्तंभावर खिळण्यात आलं, असे ते स्वतःला दोषी समजत होते. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्त बंद खोलीमध्ये उभा राहतो त्यांच्या समोर आणि त्यांच्याशी संभाषण करतो, बोलतो. त्यांचा न्याय करत नाही, तर त्यांना शांतीचे शब्द बोलतो आणि तो असं म्हणतो, तुम्हास शांती असो, तुम्हास शांती असो. वचन 19 ही एक शुभेच्छा आहे, इट्स अ ग्रीटिंग. सेंट डायसिस मध्ये सेंट मायकल ऑल एंजल्स हे असंच एक चर्च असेल की जे भेटल्यावरती प्रेज द लॉर्ड नाही म्हणत. जे शांती करतात ते धन्य, ते आशीर्वादी, ते सुखी, कारण त्यांना देवाची मुले म्हणतात. देवाची. म्हणून तुम्हा शांती असो. मी पण म्हणतो ना तुम्हाला, व्हॉट इट इज, ते काय आहे? इट्स अ ग्रीटिंग. काय आहे ते? ही शुभेच्छा आहे. शांती असं म्हटलं की आपणच शांत होऊन जातो पहिलं, है ना? शुभेच्छा देणारा पहिला शांत होतो, कारण मी शांती दिली आहे, मी कसं काय गडबड करू? सायकोलॉजिकली पिरियड आमच्यामध्ये बदल व्हायला लागतो, हे लक्षात घ्या. म्हणून भेटल्यावरती तुम्हा शांती असो. मग तुम्ही जर बाहेर जाऊन भांडलात तर तो काय म्हणे, शांती दिलीस ना, आणि आता काय भांडतो, आता काय भांडतेस तू, अशी काय बोलते? आपोआप बदल व्हायला लागतो. फार मर्म आहे या वचनांच्या मध्ये, या शब्दांच्या मध्ये. शास्त्राची वचनं आम्ही जर अभ्यास केला तर फार सुंदर आहे. त्यांना जर असं एक गटासमोर ठेवून जर त्याचा अर्थ कळून घेण्याचा प्रयत्न केला ना, तर नथिंग लाईक इट. फार सुंदर आहे. प्रभू येशू ख्रिस्त या पुनरुत्थानानंतर आपल्या शिष्यांना भेटल्यावरती त्यांचा न्याय करत नाही, त्यांच्यावर चिडत नाही, त्यांचं भयग्रस्त अवस्थेबद्दल त्यांच्यावरती तो चिडाचिड करत नाही, त्यांना दोष पण देत नाही. उलट असं म्हणतो, तुम्हास शांती असं म्हटल्याबरोबर त्यांच्या सगळ्या शंका, कुशंका, भय, निराशा सगळी ठासळून गेली. ही शुभेच्छा फार महत्वाची आहे, कारण जेव्हा आम्ही शांतीचे बोल बोलतो, तुम्हा शांती असो, तेव्हा प्रियानो ही अशा प्रकारची शांती आहे की जी जग देत नाही, तर देवापासून आम्हाला मिळालेली आहे. भंग पावलेल्या मनांना शक्ती देणारी शांती आहे. भयग्रस्त मनांना निराशा घालवून त्यांना शक्ती देणारी, आशा देणारी, त्यांचे भय घालवणारी ही अशी शांती असते. आणि म्हणून पुन्हा येशू म्हणाला, 21 वचन काढा बरं. तुम्हा शांती असो. पुन्हा तो म्हणालेला डबल शांती. आणि मग शांती दिल्यावर तो असं म्हणतो, माझ्या जखमा पहा. मग येशूने त्यांना काय दाखवलं? स्वतःच्या हातातील पायातील जखमा दाखवल्या, कूस दाखवले, आणि त्या जखमा पाहून शिष्य रडले. काय त्यांना आनंद वाटला
म्हणतात की आमचा येशू, आमचा गुरुजी पुन्हा आम्हाला भेटलेला आहे, पुन्हा आम्हाला तो जिवंत असा सापडलेला आहे. येशूने त्यांना जखमा दाखवले त्यांचे दोष दाखवण्यासाठी नाही, तर मी तुमच्यावर किती प्रीती केली आणि करतो हे दाखवण्यासाठी. पण माणसाचा स्वभाव असा, वाईट असेल ना ते भोंगा लावून सांगायचं, म्हणजे चांगलं असेल ना ते गप्प बसायचं, ते सांगायचंच नाही. आपण एकमेकाबद्दल सांगताना ना चांगलं सांगूया. वाईट सांगून काय परिस्थिती बदलणार आहे का? नाही बदलणार, नाही बदलणार. या शिष्यांच्या समोर येशू ख्रिस्त उभा असताना त्यांनी त्यांच्या शंकेबद्दल, त्यांच्या भयाबद्दल, त्यांना दोष नाही लावले, उलट त्यांना शक्ती दिली, त्यांच्यातलं भय घालवलं आणि त्यांना शांती दिलेली आहे. कारण देवाची शांती आम्हाला शक्ती देते, देवाची शांती आमचं भय घालवते, देवाची शांती आमच्यामध्ये समेट घडवणारी शांती आहे. म्हणून येशू त्यांना पुन्हा 21व्या वचनामध्ये असं म्हणाला, तुम्हा शांती असो, आणि जसे देवाने मला पाठवले आहे तसे मीही तुम्हाला पाठवतो. सोडणार नाही तुम्हाला, हे काम तुम्हालाच करायचं, हे काम तुम्हालाच करायचं. परमेश्वर आमच्या जीवनामध्ये अशा प्रकारे आम्हाला प्रेरणा देणारा आहे, भय घालवणारा आहे, आणि तो आम्हाला त्याच्या कार्यासाठी उठून जा म्हणणारा परमेश्वर आहे. जे हात वधस्तंभावरती खेळले होते तेच हात आता त्यांना आशीर्वाद देत आहेत आणि म्हणत आहेत तुम्हास की शांती दिल्यानंतर, त्यांची निराशा घालवल्यानंतर, त्यांना शक्ती दिल्यानंतर, त्यांचं मनोधैर्य वाढवल्यानंतर प्रभू त्यांना म्हणतो, त्यांच्यावर फुंकर घालतो आणि असं म्हणतो, पवित्र आत्मा त्याचा स्वीकार करा. काय करा? स्वीकार. जसा आदमाच्या नागपुरामध्ये प्रभू देव बापाने जीवनाचा आत्मा घातला आणि तो सजीव झाला, तशा प्रकारे या मृतावस्थेमध्ये गेलेल्या 12 शिष्यांच्या वरती प्रभू श्री ख्रिस्ताने फुंकर टाकले आणि काय झालं? पवित्र आत्मा त्यांना. या ठिकाणी आम्हाला एक गोष्ट आठवते, ती म्हणजे येशूने चर्चमध्ये एका नव्या निर्मितीची स्थापना केलेली आहे. एक नवीन जनरेशन त्याने प्रस्थापित केलेलं आहे, त्यांच्यावर फुंकर घातलेली आहे. आम्ही एकमेकांना शांती देण्यासाठी परमेश्वराने आज्ञा दिलेली आहे. आणि मग आम्ही पुढे पाहतो की पुनरुत्थान हे प्रायव्हेट नाहीये प्रिय, इट्स नॉट अ प्रायव्हेट इव्हेंट. पुनरुत्थान हे सार्वजनिक घटना आहे, सर्वांसाठी आहे, खासगी नाही. कारण त्या पुनरुत्थानामध्ये देवबापाने एका नवीन कम्युनिटीची, एका नवीन समाजाची स्थापना केलेली आहे. आणि म्हणून द चर्च इज कॉल्ड द पीपल ऑफ गॉड हू इज रिझरेक्टेड. पुनरुत्थित ख्रिस्ताच्या लोकांची ही सहभागिता आहे. एका नवीन समाजाची सुरुवात, एक नवीन उद्देश, एक नवीन हेतू आणि एक नवीन दिशा प्रभू येशू ख्रिस्ताने शिष्यांना दिलेली आणि सांगितलं, जा मी तुम्हाला पाठवत आहे सर्व सृष्टीला सुवार्तेची घोषणा. वचन 23 काय लिहिलेलं आहे? नेक्स्ट वर्स. ज्या कोणाच्या पापांची तुम्ही क्षमा करता त्यांची क्षमा झाली आहे, आणि ज्या कोणाची तुम्ही तशीच ठेवता ती तशीच ठेवलेली आहे. समजा मी एखाद्याला क्षमा नाही केली तर तो तसाच म्हणणार का बिन क्षमेचा? उदाहरण लॉजिकल आपण विचार करूया. समजा मी 10 जणांची क्षमा केली आणि एका व्यक्तीची नाही केली, मग येशू कशासाठी मरण पावला? जर सगळाच अधिकार क्षमा करायचा किंवा नाही आम्हाला दिला असता तर काय झालं असतं? त्या मनुष्याला, त्याला आम्ही क्षमा न करण्याने त्याची क्षमा होत नाही असा हा त्याचा अर्थ नाहीये. आम्ही जर क्षमा केली नाही तर परमेश्वर प्रभू श्री ख्रिस्त आहे, ज्याने त्या वधस्तंभावरती आपला प्राण दिलेला आहे, जो आमच्यासाठी मरण पावलेला आहे, जो पहिल्याच वाक्या म्हणतो, हे प्रभू यांना क्षमा कर, कारण हे काय करतात त्यांना समजत नाही. चर्चला समेटाची सेवा करण्यासाठी प्रभूने पाचारण केलेलं आहे. चर्चला परमेश्वराने साक्ष सांगण्यासाठी पाचारण केलेलं आहे. ख्रिस्ताच्या कामाची पूर्णता व्हावी याकरिता स्वतः स्वर्गारोहण झाल्यानंतर लोकांनी माझं काम पुढे न्यावं म्हणून त्याने चर्चची स्थापना केलेली आहे. आणि म्हणून ख्रिस्ताच्या सानिध्यामध्ये आम्हाला आनंद प्राप्त होतो. आमचा आनंद प्रियानो
भय घालवून टाकतो. ख्रिस्ताचं सानिध्य आमच्या जखमांचं रूपांतर साक्षीमध्ये करतो. ख्रिस्ताचं सानिध्य आम्हाला प्रियानो प्रेषित बनवतो आणि ख्रिस्ताचं सानिध्य आमच्या जीवनाचं परिवर्तन करतो, आमच्या जीवनाचं रूपांतर करतो. हे पुनरुत्थानाचं सामर्थ्य आहे. आर वी चेंज? आम्ही बदललेले आहोत का? कारण पुनरुत्थानाचं सामर्थ्य आतून बाहेर प्रगट. काय होतं? आतून बाहेर. आणि म्हणून शेवटी प्रियानो, आम्ही लक्षात ठेवलं पाहिजे की पुनरुत्थित ख्रिस्त संकटमुक्त जीवनाची खात्री कधीच देत नाही. माझा विश्वास ठेवा म्हणजे संकट तुमची दूर होतील असं नाही, तर तो आमच्या संकटामध्ये आम्हाला शांती देतो, सहवास देतो त्याचा, आणि आम्हाला आमच्या जीवनाला तो एक उद्देश देतो. या भयप्रद अशा या जीवनाला तो प्रियानो अर्थ देतो. आमची ओळख जी नष्ट झालेली आहे, आमचं अस्तित्व जे निघून गेलेलं आहे, ते तो आम्हाला रेस्टोर करतो, पुनर्प्रस्थापित करतो आणि आम्हाला भविष्याची खात्री देतो. आमच्या अशक्तपणामध्ये तो आम्हाला सबळ करतो, कारण त्याचा आत्मा आमच्यामध्ये वसते. आणि म्हणून ही शांती, ही परिवर्तन याचा आम्ही स्वीकार करण्यासाठी तयार असलं पाहिजे. कारण प्रभू, आपण वाचलं मत्त्याचं शुभवर्तमान 5व्या आणि 9व्या वचनामध्ये, जे शांती प्रस्थापित करतात त्यांना देवाची मुले म्हणतात. क्षमा करणं, समेट करणं, सेवा करणं आणि साक्ष देणं, यासाठी प्रभू आम्हाला पाचारण करत आहे. आपण प्रार्थना करू. देवापा, आम्ही तुझी स्तुती करतो, धन्यवाद देतो. तो आमचा महान प्रभू आहे. पुन्हा एक वर तो आपल्या वचनामधून पुनरुत्थित ख्रिस्ताचं सामर्थ्य जे आहे, ते सामर्थ्य प्रियानो आम्ही प्रकट करावं, स्वतःमध्ये घ्यावं. आणि आमचं जीवन जरी त्या तुटलेल्या फुटलेल्या मातीच्या भांड्यासारखं असलं, तरी त्या प्रत्येक भेगेमधून आम्ही तुझा प्रकाश इतरांच्यापर्यंत पोहोचवावा, म्हणून तो आम्हाला सहाय्य कर. आता हे प्रभू, तो आमचा ताबा घे. आमचा महान प्रभू येशू ख्रिस्त याच्या द्वारे. आमेन.